पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचं बाळासाहेबांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करा असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी हे आवाहन करत पुण्यामध्ये सध्या जर पाहिलं शिवसेनेची सद्यस्थिती पाहता हे कितपत शक्य आहे याबद्दल शंकाच उपस्थित केली जाते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा हा सूचक इशारा पुण्यासह राज्यातील राजकीय समीकरणं बदलवू शकतो। मुंबईबरोबर पुण्यातही येत्या वर्षभरात महापालिका निवडणूक होतीये। त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पहिल्याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकला चलो रेचा संदेश दिलाय। बाळासाहेबांच्या जन्मभूमीत भगवा फडकलाच पाहिजे अशी भावनिक साद उद्धव यांनी शिवसैनिकांना घातली आहे। त्यांचा जन्म हा पुण्याचा, अनेकदा त्यांची खंत होती की माझा जन्म पुण्याचा असून सुद्धा पुण्यावरती मी अजून भगवा फडकू शकलेलो नाहीये। ती खंत त्यांची, ही खंत आपली का होऊ शकत नाही? ज्यांनी संपूर्ण देशामध्येच नव्हे तर दुनियेमध्ये हिंदुत्वाचा अंगार फुलवला, पुन्हा एकदा भगवा 350-400 वर्षानंतर डौलाने फडकवला, त्या शिवसेना प्रमुखांचं जन्म गाव, जन्म शहर हे पुणे असताना सुद्धा त्या पुण्यावरती भगवा अजून आपण का फडकू शकलो नाही? पुणे महापालिकेची राजकीय स्थिती पाहिली तर शिवसेनेला एक हाती सत्ता आणणं शिवधनुष्य पेलणे इतकं अवघड आहे। पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचे 55, मनसेचे 28, काँग्रेसचे 28, भाजपचे 24 आणि शिवसेनेचे 12 नगरसेवक आहेत। 5व्या स्थानावर असलेली शिवसेना 12 वरून 77 हा सत्तेचा आकडा गाठेल का असा प्रश्न उपस्थित होतोय। तरीही पुणे महापालिकेत भगवा फडकणारच असा विश्वास विनायक निमण यांनी व्यक्त केलाय। या महानगरपालिका निवडणुकीत महापौर शिवसेनेचा ह्या करण्याचं उद्दिष्ट सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी मनामध्ये ठेवलेलं आहे आणि त्या जिद्दीने सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। पुण्यात शिवसेनेची बांधणी होणं गरजेचं आहे। गेल्या लोकसभा आणि विधानसभेपासून पुण्यात भाजपनं तगडी फिल्डिंग लावली आहे। एकाच वेळी भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी 2 हात करून शिवसेना पुण्यावर भगवा फडकवेल का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।